प्रयत्न राहिलेला आहे की आपण समाजाचं देणं लागतो. आपल्याला समाजाची काहीतरी जबाबदारी आहे. ज्या वेळेला आपला प्रपंच झाला, आपल्या आई वडिलांचा आपण सगळेजण त्यांची सेवा करतो, पण कुठेतरी आपण ज्या समाजामध्ये राहतो, उठतो, बसतो, त्या समाजाचं सुद्धा प्रतिनिधित्व आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे शिकलेलं माणूस आहे तर त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे काही ना काही रूपामध्ये तुम्हाला त्या समाजाला परत काहीतरी देण्याचं तुम्हाला एक ते दानत असली पाहिजे. मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलं, पण मला कुठेतरी एक खंत होती की जे मला त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जी सेवा करायची आहे त्याच्यापेक्षाही जर मला अजून काहीतरी काम करायचं असेल तर कुठेतरी थोडंसं एक वेगळं आपल्याला पुढे जाऊन कारण शेवटी कसं आहे की एखाद्या जेव्हा तुम्हाला मोठ्या स्केलवर लार्ज स्केलवर काम करायचंय, कारण इथे या भागामध्ये, या ग्रामीण भागामध्ये, आंदर नाणे मावळामध्ये हा सगळा डोंगराळ आदिवासी परिसर आहे आणि इथे ज्या मूलभूत समस्या आहेत, रस्ता, वीज, पाणी, हे तर आहेच आहेत तुमच्या, परंतु त्याच्याशिवाय सुद्धा शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या खूप मोठा म्हणजे इथं गोष्टी आहेत की ज्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर बऱ्याचशा अशा शाळा आहेत की प्राथमिक शाळा जरी असलं तरी शाळेमध्ये शिक्षक आहे तर विद्यार्थी नाही, आणि जर विद्यार्थी असेल तर तिथे शिक्षकाचा पत्त्या नाही किंवा 2-3 शाळांमध्ये त्यांना नेमणूक दिलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक ढासळलेला कारभार चालू आहे. दुसरी गोष्ट, ज्या आपल्याला जाण्या येण्याची जी सुविधा आहे, आता मी येताना बघितलं मग या 2-3 महिन्यामध्ये रस्त्याचं जे काही दुरावस्था झालेली आहे, ज्या पद्धतीने ही कामं चालू आहेत, ही पावसाळ्याच्या आधी काम संपवणं एक नितांत गरज आहे. नाहीतर जाण्या येण्याचं मी बघतो की संध्याकाळच्या वेळेला काय कसरत असते. म्हणजे जरी आपण मोठ्या गाडीमध्ये जरी बसलेला असेल, काचावर असतील, तर माझं लक्ष असतं की तो मोटरसायकलवर जाणारा जो व्यक्ती आहे तो कसा कसरत करत चाललेला आहे. म्हणजे या ज्या गोष्टी आज नाही, आपण म्हणतो नाही आपल्या 5वीला पुजलेल्या गोष्टी आहेत, तर याच्यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत, या रस्त्याची सुविधा नसल्यामुळे, दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे, आता मी इथं कोणाला तरी विचारलं, कोणतरी म्हणलं 8वी आहे, 9वी आहे, मग मी विचारलं पुढं काय, 10वी 12वी, त्याच्या पुढं काय. शेवटी कसं आहे की नुसतं शिकून काय, पुढे जर तुम्हाला काहीतरी नोकरी व्यवसाय जर काहीतरी करायचा झाला, मग कुठंतरी जर काम मिळवायचंय, आपल्याकडे काही जमिनी नाही आणि हा एक तुटपुंज आहेत, त्याच्यातही काही पिकत नाही. धरणं जरी इकडे असली, पाणी आहे, पण ते म्हणतो ना आपण धरण उशाला आणि कोरड घाशाला. आपल्या जमिनीला आपल्याला कसायला हे नाहीये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या तिथं आपल्याला काही उदरनिर्वाहाचं म्हणावं तसं काही साधन उपलब्ध नाहीये. तर मग अशा वेळेला, ज्या वेळेला कुटुंबाचा एक आधार म्हणून ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ही जी नवीन पिढी आहे त्यांना जर आपल्याला संधी द्यायची असेल, त्यांना जर शिक्षणाचं जर माध्यम आपल्याला उपलब्ध करून द्यायचं असेल, तर मला असं वाटतं फक्त प्राथमिक शिक्षण नाही, माध्यमिक शिक्षण नाही, तर एक रोजगाराच्या हिशोबाने, म्हणजे ते एखाद्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITIच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपल्याला मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचंय. त्याच्यानंतर आपला आहे रोजगार. हा जो भाग आहे अंदर नाणे मावळाचा, हा अतिशय निसर्गरम्य आणि पर्यटनांना आकर्षण देणारा, म्हणजे पावसाळ्याच्या सीझन मध्ये म्हणजे माझ्या सुद्धा वैयक्तिक कमीत कमी 4 ते 5 चक्रा होत असतात. कारण तो हा भागच असा आहे की जी पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये राहणारी मंडळी, म्हणजे इथं पाऊस पडायला लागला तुम्हाला नवल वाटत नसेल, पण आमच्यासारख्या माणसाला तिकडे राहणाऱ्याला किंवा सिटीमध्ये राहणाऱ्या माणसाला नवल वाटतं, धबधबे हे आहे. तर ही जी काही पर्यटक मंडळी येतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा इकडे जो काही आपला स्थानिक तरुण आहे त्याला सुद्धा रोजगार कसा मिळता येईल. मग ते छोटंसं हॉटेल व्यवसाय असेल किंवा तुमचं लॉजिंग किंवा एखादं आपण आजकाल ते हे म्हणतो ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लोक चांगले चांगले हे करतायत, तर स्थानिक तरुणांना, स्थानिक लोकांना तिथे कशा पद्धतीने एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अण्णांनी आता जे काही बोलले, जे मेन्शन केलं त्यांनी, की या भागामध्ये आदिवासी समाज भरपूर आहे, तर आदिवासी समाजासाठी येणारा समाज कल्याणच्या माध्यमातून जे काही ट्रायबल डिपार्टमेंट आहे आपलं, एकात्मिक विकास प्रकल्प घोडेवाला, ज्याचं अधिकारी आपले जे देसाई साहेब आहेत, त्यांच्या याच्यामध्ये जे काही बऱ्याचशा म्हणजे तुमचं घरकुल योजना असतील, टक्कर बाप्पा योजना असेल, रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून असेल, की ज्या समाज मंदिर असतील, तर त्या तो सुद्धा निधी. शेवटी कसं आहे ना की जर तुमचा, मला वैयक्तिक असं वाटतं की अण्णांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला नुसता निधी असून उपयोग नाहीये, जर त्या व्यक्तीला, त्या उमेदवाराला, त्या सदस्याला, त्या लोकप्रतिनिधीला जर कल्पनाच नसेल की काय आपल्याला करायचंय, काय योजना आहेत आणि कुठली योजना कशा पद्धतीने आणायची, तरच ते शक्य होणार आहे. कारण निधी तिथं पडून हो, पण निधी आणण्यासाठी सुद्धा तो भांडणारा आणि थोडंसं फॉलोअप घेणारा, प्रसंगी अधिकाऱ्यांशी
संवाद साधून किंवा अधिकाऱ्यांच्या नियमावरती बोट ठेवून तो निधी कसा तिथून आपल्या भागामध्ये आणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा विकास करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगणे, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की मी एक आदिवासी समाजातला जरी तरुण असलो तरी मला सगळ्यांचं नेतृत्व करण्याची म्हणजे इथं मला कुठलं जातपात किंवा हे करायचं नाहीये, तर आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन विकास करायचा आहे। आणि त्याच्यासाठी जर मला तुमचा जर मतदान रूपी आशीर्वाद, तुमची जर ताकद माझ्या मागे उभी राहिली तर नक्कीच मला या गोष्टी साध्य करता येतील। त्यामुळे मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय, येणाऱ्या या निवडणुकीच्या दिवशी शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारीला येणारी जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दिवशी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळामध्ये त्या मशीनवरती, बॅलेटच्या मशीनवरती तुमचं ईव्हीएम मशीनवरती जे तुमचं वरून 2 नंबरचं जे अनुक्रमांक आहे, वरून 2 नंबरचं जे बटन आहे, तुतारी वाजवणारा माणूस, परत नीट ऐका, तुतारी वाजवणारा माणूस या बटनासमोरचं चिन्ह दाबून मला तुमचा मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि मला एक संधी द्या की तुमची कामं करण्यासाठी माझी तळमळ आहे ती मला म्हणजे रिअलिटीमध्ये आणण्याची एक संधी आपल्याला द्या। पुढच्या वेळेला ज्या वेळेला इथं येईन निवडणुकीनंतर त्यावेळी नक्कीच कुठलं तरी एखाद्या विकास कामाच्या म्हणजे भूमिपूजनासाठी किंवा एखादं काम सुरू करण्यासाठी त्याच्या हिशोबानेच तुम्ही मला बोलवा। आणि जर मंदिराच्या म्हणजे देवाच्या साक्षीने सांगतो, जर मी जे काही बोललोय त्यातले जर शब्द मला पूर्ण करता आले नाही तर मला आता तर जाऊ द्या, आपण पुढच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही मला गावात पण नाही घुसू दिलं तरी मला काय हे वाटणार नाही। कारण माझा स्वभाव असा आहे की मी उगाच हवेत गोळ्या मारणारा माणूस नाहीये, जे आहे मला शक्य आहे तेच मी बोलणार आणि तेच मी करायचा प्रयत्न करणार। त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जर माझ्यावर विश्वास टाकला, तुम्ही जर मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करायचा मी नक्कीच प्रयत्न करील। एवढं मी बोलून थांबतो। आणि त्याच्यापूर्वी जी आपल्या 1-2 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही दुर्गत घटना घडली आणि त्या घटनेमध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं, त्यांच्या जाण्यामध्ये महाराष्ट्राच्या, फक्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणामध्ये जी काही पोकळी निर्माण झाली आहे, खरंच ती कधी न भरून निघणारी असं एक उणीव मी म्हणेल माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला, ज्यांचं म्हणजे त्यांच्याकडे पाहून एक ऊर्जा मिळते किंवा एक इन्स्पिरेशन मिळतं, अशा अजितदादांना माझ्या कुटुंबाच्या वतीने, मावळ डॉक्टर असोसिएशनच्या वतीने, रोटरी क्लबच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मावळ तालुका या सगळ्या उपस्थित आमचे अतुलदादा असतील, विजूभाऊ असतील आणि इतर जे काही माझ्यासोबत आलेले सहकारी, या सगळ्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती, रामकृष्ण हरी।